आणि एक महत्त्वाची अपडेट, वक्फ विधेयकाविरोधात महाराष्ट्रातून पहिली याचिका दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चंट यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। मर्चंट याआधी राणे यांच्या विरोधात त्यांनी ही याचिका दाखल केलेली होती। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघतोय, वक्फ विधेयकाविरोधात महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल झालेली आहे। आपण याआधी सुद्धा बघितलं होतं, देशभरातून जवळपास तब्बल 15 याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल करण्यात आली। आपण बघितलं होतं, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोनही सभागृहात हे विधेयक मंजूर झालेलं होतं। राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिलेली होती। या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं होतं, तरी सुद्धा या विधेयकाला देशभरातून विरोध होत होता। देशभरातून जवळपास 15 याचिका या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि महाराष्ट्रातून ही पहिली याचिका दाखल झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत। रिद्धेश, आपण बघितलेलं होतं, कायद्यात रूपांतर झालं या विधेयकाचं, त्यानंतर देशभरातून खरं तर विरोध केला जात होता। 15 याचिका देशभरातून दाखल झालेल्या होत्या, महाराष्ट्रातून आता ही पहिली याचिका। नक्कीच आपण पाहिलं, देशभरातून 15 याचिका वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरुद्ध झाला होता आणि त्यानंतर आता महाराष्ट्रातून पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। वक्फ सुधारणा कायदा 2025 ला आव्हान देणाऱ्या देशभरात अनेक याचिका दाखल झाली आणि त्यानंतर जे मुंबईतील जे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ता जमील मर्चंट यांनी ही जी याचिका आहे ती दाखल केली आहे। वक्फ सुधारणा कायदा 2025 रद्द करावी अशी मागणी करणारी याचिकाकर्त्यांनी संविधानाचा कलम 32 अंतर्गत जनहित याचिका म्हणून रिट याचिका ही दाखल केली आहे। आता जमील मर्चंट यांनी याआधी देखील मंत्री आहे नितेश राणे यांच्या विरोधात जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा वक्फ कायद्याविरुद्ध त्यांच्याकडून याचिका आहे ही दाखल करण्यात आली। महत्त्वाची म्हणजे या संपूर्ण याचिकेवरती सुनावणी कधी पार पडणार हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच रिद्धेश, न्यायालय नेमका काय निर्णय देतं सुनावणी दरम्यान हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।